नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सुंदर, सोपी, पटकन अगदी मोजके मिनिटात होणारी, नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा जमणारी अशी डिझाईन पाहणार आहोत. आता सुरुवातीला ब्लाऊज पीस पाहिला आहे तुम्ही. आता अस्तरवरती मापं टाकलेली आहे ते दाखवते. सुरुवातीला उंची घेतली, 14 इंच तयार उंची आहे, त्यात 1 इंच मिळवला. 15 इंचावरती मी लाईन ड्रॉ करून घेतली. आता ह्या लाईनीवरती आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचा आहे. शोल्डर घेतले मी 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे तो 6 इंचावरती घेतला. आता छाती आहे ती 36 इंच आहे. छातीचा चौथा भाग घेतला 9 इंच आणि पुढं आहे ती 1.5 इंच 2 इंच तुम्ही मार्जिन तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतले. कमर घेतलेली आहे ती 32 इंच तयार आहे. त्याचा चौथा भाग आहे 8 इंच प्लस 1 इंच पाठीतल्या टक्ससाठी आणि वरती किती मार्जिन घेतले त्यानुसार तुम्ही खाली मार्जिन घेऊन लाईन ड्रॉ करू शकता. आता गळा रुंदी आहे ती मी 2.25 इंच घेतली. पूर्ण गळा उंची आहे ती 10.5 इंच आहे आणि पाठीमध्ये रुंदी घ्यायची झाली तर तुम्ही 2.5 पावणे 3 इतकी घेऊन क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेऊ शकता. आता इथं पॅटर्न बद्दल सांगते तुम्हाला. इथं सुरुवातीला राऊंड शेप गळा करायचं असं ठरलं होतं. नंतर त्यांनी पॅटर्न सांगितला की तुम्ही या गळ्यामध्ये मला साधी सोपी आणि अशी जास्त ह्याची नको लेस वगैरे अशी तुम्ही डिझाईन मला बनवून द्या. मग म्हटलं चला न काही कटिंग करता एक्स्ट्रा काही न जोडता की हे आपण डिझाईन बनवूया. आता मी इथं गळा उंची परत डबलच्या बॉक्समध्ये मी घेतलेली आहे ती 8 इंचावरती घेतली आणि मध्ये मी 1.5 इंच गॅप सोडला आहे. पहा मी जिथून कटिंग करत होते तिथून आणि असं क्रॉस त्रिकोण केला आहे. आता हा त्रिकोण मी कटिंग केला पहा आणि इथून मी उंची गळ्याची 8 इंच ठेवली. राऊंड शेप आपला आकार देऊन घेतला. आता जसं आपण ड्रॉ केलेला भाग आहे त्यानुसार पाठीचा भाग आपण कटिंग करून घेऊया. आता ही कटिंग झाल्यानंतर जो आपला मेन कपडा आहे त्याच्यावर ठेवून सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच चारी साईडून कपडा ठेवायचा आहे आणि कटिंग करायचं आहे. आता ह्या डिझाईनमध्ये मधी काही मी कट केलेलं नाही. मधी कपडा आहे त्यामुळे स्टिचिंगसुद्धा खूप सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे. सुलट कपडा ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि अगोदर हा त्रिकोण आपण स्टिच करून घेणार आहोत कपड्यावरती. आता तुम्ही इथं सिंगल जरी शिलाई मारली तरी चालेल, डबल मारली तरी चालेल. आता मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतले आणि हे त्रिकोण आहे तो स्टिच करून घेतला. धागे आहेत ते कट करून घेते आणि मधला जो हा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथं तर कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे वापरला नाही. कॅनव्हास जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. मी वापरलेला नाही कारण का हा ब्रॉकेटचा ऑलरेडी जाड कपडा आहे त्यामुळे इथं मला कॅनव्हास वापरायची काही गरज वाटली नाही. याच्यासाठी मी कॅनव्हास वापरला नाही. आता इथला मधला कपडा कट करून झाल्यानंतर मी छोटे छोटे कट लावते बघा. जिथं कोणे आहे तिथं कट लावायचा, जिथं क्रॉस भाग येईल तिथं थोडे कट लावायचे जेणेकरून पलटल्यानंतर आपलं जे वरचा भाग आहे त्याच्यावरती चुन्नट वगैरे येत नाही. व्यवस्थित फिनिशिंगसह आपल्याला शिलाई करता येते. आता जिथून त्रिकोण आहे तिथून अस्तर आहे ते उलट साईडला फोल्ड करून घ्यायचं. आता तुम्ही ह्याच्यावरती प्रेस करून घेऊ शकता. आता इथं मी हातानं सरळ करून घेतलेलं आहे आणि ह्याच्या किनाऱ्यावरती मी दाबटीप घेणार आहे. दाबटीप घेतली आणि आता हा ब्लाऊज आहे तो उलट करायचा पहा. आता उलट केल्यानंतर आपल्याला हा राऊंड शेप आकार जो आहे गळ्याचा तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर 1.5 इंच मार्जिन पकडायचं आणि शिलाई करून गळ्याकडच्या साईडला घ्यायची. मधले जे कापड आहे ते गळ्याच्या मापानुसार राऊंड शेपमध्ये कट करायचं आहे. आता अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं. एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं अस्तरच्या मापानुसार. आता मी चारी साईडून अस्तर आहे ते जोडून घेतलं पहा. कमरेकडच्या साईडून आणि दोन्ही साईडून कापड आहे ते सुद्धा कटिंग करून घेते. आता इथे क्रॉस पट्टी मी घेतलेली आहे 1.5 इंचाची. अस्तरचीच पट्टी घेतली पहा
क्रॉस पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या, कारण का गळ्याकडच्या साईडला आपण फोल्डिंग पट्टी तयार करणार आहोत. तुम्ही जर कॉन्ट्रास्ट कपडा वापरून जर गोट करत असाल तर तुम्ही करू शकता. मी इथं आता फोल्डिंग पट्टी घेतलेली आहे गळ्याकडच्या साईडला, त्याच्यावरती मी लेस स्टिच करणार आहे. आता डबल फोल्ड करून मी पट्टी तयार करून घेतली पहा, आणि 1/2 इंच मार्जिन पकडत ही पट्टी आहे ती जोडून घेते. आता क्रॉस घेतलेली आहे त्यामुळं पट्टी आहे ती व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होते. आता इथं सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट लावायचे आहेत. कट लावले की काय होतं की गळा उचलत नाही आणि गळ्याला फिनिशिंग खूप छान दिसते. राऊंड शेप आपला आकार जो आहे तो छान व्यवस्थित दिसतो. आता इथं छोटे छोटे कट लावल्यानंतर अस्तरची जी पट्टी आहे त्याच्या किनाऱ्यावरती मी दाबटीप घेतली आणि पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून परत गळ्याच्या किनाऱ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. आता ही आपली पट्टी फोल्ड झाली, धागेदोरे कटिंग करून घेतले पहा. आता इथं कमरेकडच्या साईडला सुद्धा पट्टी जोडून घेते, कंबरपट्टी. इथं सुद्धा 1 इंचाची पट्टी घेतली आणि उलट साईडला फोल्ड करून शिलाई करून घेतली पहा. पूर्ण गळ्याला मी गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. तुम्हाला जर गोल्डन लेस नाही लावायची तर नाही लावली तरी चालेल. इथं बारीक लेस मी घेतलेली आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लावू शकता. तर पहा किती सुंदर आपला हा गळा झालेला आहे. पटकन होतं आणि खूप सोपी पद्धत आहे स्टिच करायची आणि मापसुद्धा टाकायची आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. आता हे आपलं पाठीतलं टक्स घेऊन झाले. आता जे मध्ये आहे तिथं आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे. तुम्ही आवडीनुसार पॅचेस इथं लावू शकता. आता किती सुंदर साधा सोपा खूप आकर्षक दिसणारा असा आपला ब्लाऊजचा गळा झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा.